श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, जयराज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आपल्या यूट्यूब परिवाराचं, आपल्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला तारक मंत्राबद्दल माहिती सांगणार आहे। तारक म्हणजे तारणारा। बघा, तुम्ही जर आजारी असाल तर तारक मंत्र बोलून बघा किंवा मोबाईलमध्ये लावून द्या, त्याने तुम्हाला नक्कीच फरक पडेल। अगदी थोड्या वेळातच तुम्हाला बरं वाटेल। कधी कधी आपल्याला खूप एकटं वाटतं किंवा आपल्याला जे हवं आहे ते मिळत नाही, म्हणून आपण खूप टेन्शन करतो, विचार करतो, तेव्हा तारक मंत्र म्हणून बघा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। तुमचे कामं अडलेली असतील मग तारक मंत्र म्हणा, तुम्हाला उदास वाटत असेल तर तारक मंत्र म्हणा, तुम्ही आजारी असाल तर तारक मंत्र म्हणा। तारक मंत्राच्या प्रत्येक ओळीमध्ये एक जादू आहे आणि ते म्हणत असताना आपल्याला सुद्धा खूप छान वाटते। अशक्य ही शक्य करतील स्वामी ही ओळ त्या तारक मंत्रात पुन्हा पुन्हा येते आणि आपल्याला देखील एक ऊर्जा मिळते की अशक्य ही शक्य करतील स्वामी। आपण नकळत स्वामींवर सगळं सोपवून देतो आणि आपल्याला सुद्धा असं वाटतं की आपले स्वामी अशक्य ही शक्य करून दाखवतील। तारक मंत्राची पहिली ओळ, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, म्हणजे आपण आपल्या मनाला सांगायचे आहे की स्वामी आपल्या सोबत आहे, घाबरण्याचे काहीही कारण नाही, चिंता करण्याचे काहीही कारण नाही, कारण स्वामी माऊली आपल्या सोबत आहेत। तारक मंत्र कधीही केव्हाही म्हणावा, चालता बोलता, उठता बसता, झोपताना, झोपेतून रात्री सुद्धा तुम्हाला जर जाग आली तर तुम्ही तारक मंत्र म्हणू शकतात। या मंत्राची जादू प्रचिती नक्कीच तुम्हाला येणार आहे, म्हणूनच दररोज न चुकता तारक मंत्र म्हणावा। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, म्हणजे बघा, जिथे स्वामी आहेत तिथे कशाची कमी नाही व तिथे आपल्याला घाबरण्याची गरज नाही, कारण स्वामी प्रारब्ध घडवतात, त्यामुळे स्वामी आपल्या सोबत आहेत। स्वामी बळाची शक्ती आपल्या पाठीशी आहे। स्वामींना अशक्य असे काहीही नाही। उगाची भीतोसी बहे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे। आपण उगाचच भीत असतो किंवा एखादी भीती आपल्या मनात असते, तर स्वामी सोबत असताना आपल्याला कशाचीच भीती नाही। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। जन्म मृत्यू हा खेळ आहे, त्यामुळे जर आपण स्वामी सेवक आहोत तर घाबरण्याचे काहीही कारण नाही, कारण आपण स्वामींचे बाळ आहोत। स्वामी आपली आई आहे। खरा होई जागा श्रद्धेचे हित, कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त। स्वामींना नामस्मरण प्रिय आहे। स्वामींवर असलेला आपला विश्वास, श्रद्धा, आपुलकी आपल्याला ती स्वामींसमोर व्यक्त करायची आहे, कारण स्वामींचे आपण भक्त आहोत। आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात। स्वामी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत हरू देत नाहीत, आपल्याला डगमगू देत नाहीत। प्रत्येक वेळेस स्वामी आपल्या मागे खंबीरपणे उभे राहतात, आपल्याला साथ देतात। या जगात तुम्हाला कोणी साथ देवो वा ना देवो, स्वामी तुम्हाला नक्कीच साथ देतील। तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे? अगदी सोपी पद्धत आहे। आपल्या देवघरासमोर बसावे, एका पेल्यात पाणी भरून घ्यावे, एक अगरबत्ती लावायची, तारक मंत्र म्हणण्या अगोदर दिवा लावून घ्यायचा, आपला उजवा हात पेल्यावर ठेवायचा आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणावा। आता अगरबत्तीची रक्षा कपाळाला आणि गळ्याला लावायची, चिमूटभर रक्षा ही पाण्यात टाकायची। हे तीर्थ घरातील सर्वांनी घ्यायचे आणि थोडेसे तीर्थ घरातील 4ही कोपऱ्यात शिंपडायचे। तारक मंत्राचे असे एक ना अनेक फायदे आहेत, म्हणूनच स्वामी भक्तांनी दररोज तारक मंत्र
म्हणायला हवा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.